श्री स्वामी समर्थ. मी शीतल होमस्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चणाचा. ही होले ढाळे जे आहेत ना ते शेताकडून आणलेले आहेत, तर ते खायला वेळ भेटत नाही. उपवास आहे, एकादशी आहे, सोमवार आहे, तसेच राहून जातात. मग मी काय केलं, हे सगळे सोलून घेतलेले आहेत. हे कवळे छान आहेत, पण खायला वेळ नसल्यामुळे तसेच सुकून जातात. मग म्हटलं आपण हे सोलून घ्यायचे, आणि ज्याला जेव्हा आवडतील ते सगळे घेतील. सोलून दिलं की सगळेच खातात, पण सोलाच्या अगोदर कोणीच खात नाही. मग मी सोलून छान ठेवले. जे खाणारे खाल्ले, जे शिल्लक राहिले होते ते डब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवले. 2-3 दिवस तसेच राहिल्यामुळं त्याला छान असे मोड आलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता, मस्त असे अंकुरित झालेले आहेत. आता हे आलेले मोड जे आहेत तर हे वाया न जाऊ देता तसेच अलगद काढून घेतलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि छान एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. हे उकळून घ्यायचे आहेत. इथं बघा, हे छान धुवायची वगैरे काहीच गरज नाही आहे, कारण अगोदरच ते स्वच्छ करून ठेवलेले होते. आता याच्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत. हे पाही, छोटी वाटी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये टाकून एक छान उकळी येऊ द्यायची आहे, कारण चणे जे आहे ते छोटे छान मऊ होतील आणि शेंगदाणे पण मऊ होतील. तर हे उकळत असताना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण त्याची चव पण थोडीशी येते, नाहीतर हे आपल्याला सपक लागतील. तर हे मीठ टाकलेला व्हिडिओ आला नाही, काही हरकत नाही, नंतर आपण मीठ टाकणारच आहोत. तर तुम्ही पाहू शकता, मस्त अशी छान खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि याचं पाणी निथळून घ्यायचं आहे. आणि पाणी निथळते तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बारीक कट करून घ्यायचं आहे. इथं मी छोट्या साईजचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि छोटा एक कांदा, हे सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे. चणाचा हा घरी बनवलेला खूप छान लागतो. असे कच्चे ढाळे खाण्यापेक्षा आपण असंही बनवून खाऊ शकतो, खूप टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा. आता एका पातेल्यात काढून घेऊया आपण, म्हणजे जे कुंडा घेतलेला आहे मी, जे की आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल. आता याच्यामध्ये आपण हे कट केलेले टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे याच्यामध्ये मिक्स करायला टाकून द्यायचं आहे. तर पाहू शकता, सगळ्याच्या शेवटी आपण हे कोथिंबीर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये लागणारे जे बेसिक मसाले आहेत, आपले घरातले साहित्य, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगोदर मीठ टाकलेलं असल्यामुळं त्याच्या चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर टाकायची आहे, जी तिखट असणारी आहे ती थोडीशी टाकायची आहे. आणि पाव चमचा चाट मसाला. तिखट, मीठ आणि चाट मसाला, आपल्याला हे एवढेच मसाले लागणार आहेत. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, सगळं मिक्स झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बाकी थंड आणि गरम असं काहीच नाही. अशी जशी थंड असली तरी छान लागते आणि गरम असली तरी पण छान लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थंड किंवा गरम खाऊ शकता. आता याच्यावरतून थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून गार्निशिंग केलेलं आहे. तर पाहू शकता, खूप छान अशी दिसत आहे चना चाट. नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ही चना चाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.